लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील सर्वात महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये तहसील कार्यालय, प्रशासकीय इमारत, कृषी कार्यालय, नगरपंचायत, भूमी अभिलेख आणि रजिस्ट्री ऑफिस इथे दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी येत असतात। शासनाच्या दृष्टीने ही इमारत प्रशासनाचं केंद्रबिंदू मानले जाते। मात्र या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठित शासकीय परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक धक्कादायक आणि लाजिरवाणा प्रकार स्पष्टपणे दिसू लागला असून नागरिकांमध्ये यामुळे संतापाची लाट उसळली आहे। या कार्यालयांच्या मधोमध आता एक वेगळाच अड्डा तयार झालाय। इथे तळीरामांचा अड्डा तयार झालाय। कार्यालयांच्या खिडक्या, दरवाजे, जिन्याजवळ, मागील परिसरात आणि पार्किंग जवळ देशी विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, पाण्याचे ग्लास, प्लास्टिक कप आणि कचरा हा उघडपणे पडलेला दिसतोय। सरकारी कार्यालयांच्या हद्दीतच अशी मद्यपानासारखी अराजकता सुरू असल्यानं नागरिकांकडून थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे की तळीरामांना अधिकाऱ्यांचेच पाठबळ आहे की काय। तहसील कार्यालय परिसराची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे चित्र समोर आलंय। परिसरात कचऱ्याचे ढीग, वाढलेली गवत झाडी, झुडपे, दुर्गंधी अशी परिस्थिती पाहून नागरिक हतबल झालेत। लोकांचा संताप व्यक्त करताना अनेकांनी सवाल उपस्थित केला की स्वतःचे कार्यालयीन परिसर स्वच्छ ठेवता येत नाही, मग संपूर्ण तालुक्याचे नियोजन आणि विकास हे अधिकारी कसे करतील। शासकीय मुख्य कार्यालयांची ही दुर्दशा पाहून ग्रामीण भागातील कार्यालयांची स्थिती कशी असेल याची सहज कल्पना येते असं नागरिकांचं म्हणणं आहे। ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेल्या नागरिकांकडून अधिक गंभीर आरोप केले जात आहेत। अनेकांचं म्हणणं आहे की अधिकारी कार्यालयात कमी आणि बाहेरील व्यवहारामध्ये जास्त गुंतलेले दिसतात। तक्रारी ऐकून घेतल्या जात नाहीत, तसंच अनेकदा पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी देखील वारंवार समोर येत आहेत। त्यामुळे नागरिकांचा थेट आरोप आहे की जनतेची सेवा करण्यासाठी पगार घेतात की शेतकरी आणि गरीब नागरिकांची लूट करण्यासाठी घेतात। कायद्यानुसार शासकीय अधिकाऱ्यांवर कार्यालयीन परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध ठेवण्याची जबाबदारी आहे। महाराष्ट्र सरकारी सेवक आचरण नियम 1979 नुसार अधिकारी सार्वजनिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही अशी वर्तणूक ठेवणं बंधनकारक आहे। तसंच स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक शासकीय कार्यालयाने परिसर स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे। सार्वजनिक मालमत्ता संरक्षण अधिनियम 1984 नुसार शासकीय जागेचा गैरवापर रोखणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। या सर्व कायदेशीर जबाबदाऱ्या असतानाही तहसील आणि प्रशासकीय इमारतींच्या मधोमध मद्याच्या बाटल्या, कचरा आणि अराजकता दिसत असल्यानं प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि बेजबाबदारपणाचे स्पष्ट चित्र समोर येत आहे। याच दरम्यान नागरिकांकडून तात्काळ उपाययोजनेची मागणी करण्यात येत आहे। परिसराची स्वच्छता, सीसीटीव्ही तपासणी तसंच जबाबदारांवर कारवाई, सुरक्षा वाढवणं आणि अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असून या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नागरिकांचा शेवटचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे। जे स्वतःच्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवू शकत नाहीत ते संपूर्ण तालुक्याच्या प्रशासनाची जबाबदारी कशी काय पार पाडतील। निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत, रहा जागृत।